यंग नगरसेवक आम्हाला पाहिजे आहे. नगरसेवक पाहिजेत, कारण का प्रशासक शहराचं कुठं बघणार. मुरली जाधव सर, करण सर, त्यांनी म्हणजे तिकडचा भाग जो आहे तो एकदम अतिशय उत्तम ठेवलेला आहे. ह्या कुटुंबाचं काम फार पूर्वीपासून 25-30 वर्ष झाले या राजारामपुरीच्या भागात आहे. आता आमचा प्रभाग नव्हता त्यावेळी ते आमच्याशी संपर्क साधत होते. आपली माणसं आहेत, तिथं जाऊन येणे, त्यांची काय अडी अडचणी आहेत त्यांचे जाणून घेणे. त्यामुळं नगरसेवक हे पाहिजेत. प्रलंबित प्रश्न आहेत ते कोण सोडवू शकेल? आता जे आहे ते अनुभवी माणसं आहेत, कुटुंब म्हणजे जे आता मगाशी बोलले जाधव वगैरे फॅमिलीतली, ती लोक करू शकतील. त्यांची ताकद आहे, तयारी असते, आम्हाला लोकांना अनुभव आहे. हे त्यांचे कौटुंबिक संबंध आमच्याशी असल्यामुळे जाधव कुटुंबियाचे, त्यामुळं त्यांना एक संधी परत एकदा. नमस्कार, केके न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेलं आहे. सर्वत्र आपल्याला निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळते. 15 जानेवारी 2026 रोजी महानगरपालिकेसाठी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारीस मतमोजणी होणार आहे. आणि याच अनुषंगाने आम्ही शहरातील विविध प्रभागांमध्ये जाऊन नागरिकांच्या समस्या जाणून घेत असतो. नागरिकांच्या मनामध्ये भावी नगरसेवकाकडून काय अपेक्षा आहेत हे जाणून घेत असतो. त्याचबरोबर प्रलंबित प्रश्न काय आहेत भागाचे हे सविस्तरपणे जाणून घेत असतो. आणि याच अनुषंगाने आढावा घेण्यासाठी आम्ही पोहोचलो आहोत प्रभाग क्रमांक 15मध्ये. तर या ठिकाणी काही नागरिक आहेत, तर आपण जाणून घेऊयात की या नागरिकांच्या प्रतिक्रिया काय आहेत. नमस्कार. नमस्कार. आता महानगरपालिकेची निवडणूक ही अनेक वर्षांनी होते, याआधी प्रशासक होते. तर काय वाटते की प्रशासकांचा कारभार बरा होता की नगरसेवक हवा आहे? नगरसेवकांचा कारभार केव्हाही चांगला. प्रशासक काय लगेच काही येत नव्हते, कळाल काय. आणि हे कसं सांगितलं की लगेच येतात, लगेच कामं होते. त्यामुळं नगरसेवक हे पाहिजे. कसा असावा नगरसेवक तुमच्यामध्ये? काम करणारा असावा. आपण फोन केला की लगेच येऊन ते काम करून जाणारा असावा. काय या प्रभागातील प्रलंबित प्रश्न काय आहेत? बरेचसेच प्रश्न आहेत. रस्ते करायचे आहेत अजून, काय भरपूर प्रश्न आहेत. पॅसेजमधले रस्ते करायचे आहेत, खड्डे आहेत ते मुजवायला पाहिजे सगळे. काय वाटते की कोण निवडून आल्यावर हा सगळा जो प्रलंबित प्रश्न आहे ते सुटू शकेल? हे कसं आहे, आता आम्ही इथल्या नगरसेवकांचं पण काम बघितलं आणि ह्यांचं पण काम बघितलं. त्यामुळं सगळी जर एकत्र चौघं आलीत तर ह्या प्रभागाचं चांगलं काम होणार आहे. काय वाटते की एकंदरीत महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता असावी? महापालिकेवर भाजपची सत्ता यायला पाहिजे. नमस्कार. कसं नाव आपलं? संदीप सावेकर. अनेक वर्षांनी निवडणुका होत आहेत. काय वाटते की प्रशासकांचा कारभार बरा होता की नगरसेवक हवा? नाही, प्रशासकाचा कारभार हा पूर्णतः दुर्लक्ष झालेला आहे. आणि नगरसेवकच ह्या प्रभागाला, म्हणजे कोणत्याही प्रभागाला नगरसेवक हा पाहिजेच. आणि आता तर 4 नगरसेवक, त्याच्यामुळं प्रभागाचा जो काही विकास होणार आहे तो अत्यंत सुंदर होणार आहे. त्यामुळे 4 नगरसेवक हे पाहिजेतच. आणि ह्याच्यात BJPची सत्ता यावी अशी सगळ्यांची इच्छा आहे. प्रभागाचा विकास झाला काय? प्रभागाचा विकास आताच खुटलेला आहे. प्रशासकीय कारभारात प्रभागाचा विकास खुटलेला आहे. सर्वत्र घाण आहे, बोळ स्वच्छ नाही आहेत, रस्ते व्यवस्थित नाही आहेत. आणि ज्यावेळी नगरसेवक येतील त्यावेळी ते पूर्ण लक्ष देऊन ते काम होईल असं आम्हाला वाटतं. जे सर्व प्रलंबित प्रश्न आहेत ते कोण सोडवू शकेल असं वाटतं? प्रलंबित प्रश्न हे नगरसेवकच आता येणारे सोडवू शकतील. आणि आमच्या मते यंग नगरसेवक आम्हाला पाहिजे आहे. आता यंग आणि युवा म्हणून तुम्ही कोणाकडे बघताय? जो आता नगरसेवक कोण उभारलेला आहे यंग युवा, त्याच्याकडे आम्ही जरूर लक्ष देऊ. एकंदरीत महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी असं वाटतं? BJP पक्षाची सत्ता यावी असं आम्हाला वाटतं. काय सांगाल की प्रशासकांचा कारभार बरा होता की नगरसेवक हवा आहे? नाही, आता तर नगरसेवकच हवा आहे आम्हाला तर. कारण गेली आता मला वाटते 10 ते 12 वर्ष झाली आता हे प्रशासकांकडं सत्ता होती सर, बरोबर आहे. पण त्या ह्याच्यामध्ये म्हणावी तशी कामं ही झालेलीच नाहीत. ह्याच्या आधी कसं 10-12 वर्षापूर्वी नगरसेवक जे होते, म्हणजे आता या इकडं जर का बघायला गेलं तर मुरली सर आहेत, मुरली जाधव सर, करण सर, त्यांनी म्हणजे तिकडचा भाग जो आहे तो एकदम अतिशय उत्तम ठेवलेला आहे. पण इकडं ह्या भागात जर का बघितलं प्रशासकीय ह्याच्यामुळे कसं झालं आहे, आता रोडचे जर का बघितलं तर इतके खड्डे आणि आहेत. आता पलीकडं बोळ जरी बघितला तुम्ही
तर बोळ आहे की खड्डा आहे काय कळतच नाही त्या ह्याच्यामध्ये. काय वाटते की या प्रभागात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत असं आपण म्हणताय, येस, हे सर्व प्रश्न कोण सोडवू शकते असं वाटतं? आत्ता आपले जे भावी नगरसेवक जे असतील, म्हणजे आता या भागात जर का म्हणले तर आम्ही जास्त आता मुरली सरांच्याकडे जास्त विश्वास ठेवतोय. त्यांनी आमच्याकडे येऊन म्हणजे चांगला विकासाची कामं हे करावी असं आमची अपेक्षा आहे. काय वाटते की होणारा नगरसेवक कसा असावा? होणारा नगरसेवक हा यंग जनरेशनमधला असावा. कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेत यावी असं वाटतं? आम्हाला तर म्हणजे BJPची सत्ता यावी असं आम्हाला तर वाटतं. दादा नमस्कार. अनेक वर्षांनी निवडणूक होत आहे, हो हो. याआधी प्रशासक देखील होतं. काय वाटते की प्रशासक बरे होते की नगरसेवक पाहिजे? नाही नाही, नगरसेवक असणं गरजेचं आहे. प्रशासक शहराचं कुठं बघणार आहे? एकच प्रशासक के मंजुलक्ष्मी आयुक्त आहेत का? ते कुठं कुठं बघणार आहेत? प्रत्येक गोष्टीला ती तेवढा वेळ देऊ शकत नाहीत ना. नगरसेवक असला की त्या प्रभागातलं आपण स्वतःहून सांगू शकतो की बाबा दादा हे काम झालं पाहिजे, हे आमचं काम प्रलंबित आहे. आपण हक्कानं बोलू शकतो की नगरसेवकाला. एक लक्षात घ्या. आणि तुम्ही एकंदरीत जर बघायला गेला असा तर तरुण पिढी येणं पुढं गरजेचं आहे. काम करणारा व्यक्ती आपल्याला हवा आहे. भले तरुण पिढीला कोणीही असू दे, आपल्याला दिलेला चेहरा, ज्या ज्या पक्षानं देतील तो चेहरा स्वतःहून ज्येष्ठ नागरिकांनी म्हणा, लोकांनी म्हणा, त्याला एक्सेप्ट करणं गरजेचं आहे. आणि ते आपल्या मिळून मिसळून राहणं पण गरजेचं आहे. आता तुम्ही बघायला गेला असा तर जाधव कुटुंब हे 10व्या गल्लीला राहते. मुरलीधर जाधव म्हणा, त्यांचे पुतणे म्हणा, करण जाधव म्हणा, ह्या कुटुंबाचं काम फार पूर्वीपासून 25-30 वर्ष झाले या राजारामपुरीच्या भागात आहे. आता आमचा प्रभाग नव्हता त्यावेळी ते आमच्याशी संपर्क साधत होते त्या पद्धतीने. आपला प्रभाग नाही असं नाही, आपली माणसं आहेत, तिथं जाऊन येणे, त्यांची काय अडीअडचणी आहेत त्यांचे जाणून घेणे, आपल्याकडनं होत नाही तर दुसऱ्याकडनं करून घेणे, हे त्यांचे कौटुंबिक संबंध आमच्याशी असल्यामुळे जाधव कुटुंबियाचे, त्यामुळं त्यांना एक संधी परत एकदा 25-30 वर्ष ते सत्तेत आहेत तरी पण त्यांचा एक चिरंजीव म्हणजे पुतण्या मुरलीधर जाधवांचा करण दीपक जाधव, त्यांना संधी द्यावी हीच आमची अपेक्षा आहे. एक युवा म्हणून तुम्ही मतदानाचा अधिकार बजावणार आहात, काय भूमिका असणार आहे? युवांचं म्हटलं तर शहरासाठी IT पार्क मंजूर करणे जास्त गरजेचे. आता परवा दिवशी विधानसभेचं आपलं अधिवेशन झाले, त्या अधिवेशनात त्यांनी मंजुरी मिळाली, चांगली गोष्ट आहे. लवकरात लवकर व्हावे जेणेकरून तरुण मुलांना नोकरी संधी मिळेल. नोकरी संधी मिळाली, रोजगार मिळाला, पुढं कौटुंबिक ते वाटचाल करतील. कारण तुमच्यापाशी नोकरी नसली तर तुम्ही काही करू शकत नाही. म्हणजे पुढच्या गोष्टी अशा आहेत की लग्नाला प्रॉब्लेम आहे, इतर गोष्टी आहे, 4 पैसे घरात देणं काय, कौटुंबिक वाद व्हायला लागल्यात, जमिनी विकायला लागल्यात, प्लॉट टिकून आपलं जीवन चालवायला लागल्यात, ही वस्तुस्थिती झालेली आहे. त्यामुळं आपल्याला तरुणांना फक्त नोकरी, बाकी काही विकास रस्ते नालं हे होत राहतात. हे काय आम्ही मागणी केली हे होत राहतात. ह्या गोष्टी ह्या सर्वसामान्य आहेत. हे काय न केलं तर काय ते चालून जातं. तरुण पिढ्यांना कुठं तर रोजगाराची संधी मिळावी, त्यांचं घरचं पोट चालावं ही एवढीच अपेक्षा आहे. एकंदरीत काय वाटते की कोणत्या पक्षाची सत्ता महापालिकेत यावी? आता जर विचार केला तर केंद्रात BJP सरकार आहे, महाराष्ट्रात BJP आहे. जसं सरकार जे वर्ष असतं त्यासनी कामाला गती मिळण्यासाठी BJPचे सरकार असणं चांगली गोष्ट आहे. महापालिकेवर प्रशासक होतं, काय सांगाल की प्रशासकांचा कारभार बरा काय नगरसेवक पाहिजे? नगरसेवक पाहिजेत. कारण का आता प्रशासकाला काही मर्यादा येतात आणि प्रत्येक भागात लक्ष देणं कठीण जाते, असं एक जनरली आहे. नगरसेवक असला तर त्या भागातले कुटुंबिक काय समस्या असतील त्या माहिती असतात आणि त्या व्हाव्यात हे अपेक्षा असत्या आणि लोक पण त्यांना अप्रूव्ह राहू शकतात. त्यामुळे नगरसेवक महत्त्वाचा आहे, पार्ट आहे. तुम्ही वरिष्ठ आहात, काय वाटते की होणारा नगरसेवक कसा असावा? कोणाला कशाला जाण असणारा आणि जाण असणारे लोक आहेत आणि त्यांना देणंच महत्त्वाचं वाटते आणि तेच करू शकतात, दुसरे कोण करू शकत नाही. अशी फॅमिली आहे आणि लोकांचा पण तोच आग्रह आहे की त्यांना मतं द्यावी आणि त्यांच्याकडनं ज्या अपेक्षा पूर्ण व्हाव्यात अशा पद्धतीने नगरसेवक व्हावं. काय प्रलंबित प्रश्न आहेत भागाचे? आता इथं जर समस्या म्हटलं तर आमच्याकडं गटर हे त्या काय अशा नाही आहेत, पाण्याचे पण काही प्रश्न नाहीत. काय ज्या मुलांना आता जे नोकरी संदर्भात म्हटल्या तशा
किंवा अशा काही व्यवस्था होतील या पद्धतीनं विचारावं आणि त्या पद्धतीनं केंद्रामध्ये चालूच आहे तशा पद्धतीने इथं खाली पण होतील ह्या अपेक्षा लोकांच्या आहेत आता सध्या तरी. काय वाटतं की ज्या प्रलंबित प्रश्न आहेत ते कोण सोडवू शकेल? आत्ता जे आहे ते अनुभवी माणसं आहेत कुटुंब म्हणजे जे आता पण मगाशी बोलले जाधव वगैरे फॅमिलीतली ती लोक करू शकतील. त्यांची ताकद आहे, तयारी असते, आम्हाला लोकांना अनुभव आहे, अशा लोकांच्या अपेक्षा आहेत आणि त्या अपेक्षा पूर्ण करतील. काय वाटते महापालिकेवर कोणत्या पक्षाचा झेंडा फडकावा? भाजपचाच आणि भाजपचा. पण आता वरती बघतोयच ना काय करायचं काय नाही आणि ज्याच्यावर वरती सत्ता आहे ते खाली सत्ता आहे त्या पद्धतीने करणार हे लोकांना आता कळून चुकले त्यामुळे ते होऊन जाईल. तर आताच आपण प्रभाग क्रमांक 15 मधील नागरिकांशी संवाद साधला. या प्रभागातील असणारे प्रलंबित प्रश्न त्याचबरोबर होणाऱ्या नगरसेवकाकडून असणाऱ्या नागरिकांच्या अपेक्षा अजून देखील काय नागरिकांचे प्रश्न प्रलंबित आहेत, या प्रभागाचा कशा प्रकारे अजून विकास व्हावा असं नागरिकांना वाटतंय हे आपण सविस्तरपणे जाणून घेतलं. तुर्तास तरी मी या एपिसोडमध्ये इथेच थांबतोय. KK न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन वरेकरसह समीर मकानदार, कोल्हापूर.